ओम श्री महालक्ष्मी नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, उद्या 22 सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीचा सण हा स्वच्छता, सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. या नवरात्रीचा पहिल्या दिवशी घरोघरी घट बसवले जातात आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री मनोभावे देवीची पूजा, आराधना, सेवा, उपासना या सर्व गोष्टी अगदी मनोभावे करत असते. तसेच या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला जातो, जो 9 दिवस अखंड लावला जातो. हा अखंड दिवा लावल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. तसेच उद्या घटस्थापना होणार आहे आणि अखंड दिवा लावला जाणार आहे. प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ मानला जातो. तर उद्याचा राहू काळ सकाळी 6:45 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे. हा राहू काळ सोडून तुम्हाला घरामध्ये घटस्थापना किंवा अखंड दिवा लावायचा आहे, कारण राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य, पूजा अर्चना ही केली जात नाही. तो काळ अशुभ मानला जातो. म्हणून तो काळ सोडून तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घटस्थापनाही करू शकता. या नवरात्रीच्या 9 दिवस आपण दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा करत असतो. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे, तर या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे. या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा आणि म्हणून आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवसाला महत्त्व दिले जाते. म्हणून या दिवशी खास करून काही उपाय सुद्धा केले जातात. असे व्हिडिओमध्ये तुम्हाला 1-2 अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रूपाचे देवी शैलपुत्रीची पूजा केली जाईल. शैल म्हणजे हिमालय पर्वतराजा, हिमालयाची कन्या असल्यामुळे माता पार्वतीला शैलपुत्री म्हणतात. माता पार्वती ही भगवान शंकरांची पत्नी असून तिचे वाहन हे बैल आहे. म्हणून तिला वृषभ भारुदा असेही म्हटले जाते. जो कोणी देवी शैलपुत्रीची भक्ती विधीपूर्वक पूजा करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला सर्व संकटापासून मुक्ती मिळत असते. माता शैलपुत्रीच्या आशीर्वादाने तुम्हाला अपेक्षित फळ देखील प्राप्त होत असते आणि म्हणून उद्या नवरात्रीच्या पहिल्या माळेला शैलपुत्रीची पूजा केली जाते. या देवीची रूपे अतिशय शांत, साधे आणि विनयशील आणि दयाळू आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. ती नंदी नावाच्या बैलावर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर विराजमान आहे. नंदी बैल हा भगवान शंकरांचा अवतार मानला जातो. कठोर तपश्चर्या करणारी देवी शैलपुत्री ही सर्व वन्य प्राण्यांची रक्षक मानली जाते. सौंदर्य आणि दयाळूपणाची मूर्ती आहे. जो भक्त देवी शैलपुत्रीची पूजा करतात आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास करतात त्यांच्या जीवनातून सर्व प्रकारचे संकट हे दूर राहतात आणि संकटाच्या वेळी देवी त्यांचे रक्षण करते. ती तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि साधकाचे मूलाधार चक्र जागृत करण्यात मदत करते. मूलाधार चक्र हे आपल्या शरीरातील ऊर्जेचे केंद्र आहे, जे आपल्याला स्थिरता आणि संरक्षण प्रदान करत असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग असणार आहे पांढरा रंग. नैवेद्य असणार आहे गाईचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनवला जाणारा कोणताही गोड पदार्थ. त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची माळ असणार आहे 11 विड्यांच्या पानांची माळ किंवा पिवळे फुले, ज्यामध्ये शेवंती आणि सोनचाफ्याची माळ असणार आहे. या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी शैलपुत्रे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु महाशैलीपुत्रे रूपेणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. उद्या सोमवार नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना. या दिवशी आपल्याला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे? यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हे दोन्ही उपाय शिवपुराणामध्ये सांगितले आहेत, त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हे 2 उपाय आहेत तर ते करायचे आहेत. तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसेल तरी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर तो दिवा आपण नेहमी लावतो त्या दिव्यामध्ये आपल्याला दालचिनीची पावडर जी आहे तर ती टाकायची आहे. एक चिमूटभर किंवा दालचिनीची एक तुकडा असतो तर तो तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवघरामधील दिव्यामध्ये टाकायचा आहे.
दालचिनी ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. यामुळे लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरातील 7 पिढ्यांची दरिद्रता ही गरिबी ही नष्ट होते. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात. म्हणून आपल्याला दिव्यामध्ये दालचिनीची पावडर ही आवर्जून दिव्यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करणार आहोत. तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला जिथे आपण घटस्थापना केलेली आहे तर तिथे शुद्ध गाईच्या तुपाचे 5 दिवे लावायचे आहेत. तुम्ही त्या 5 पंथी मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल किंवा कणकेचे 5 दिवे तुम्ही तयार केले तरीही चालेल. प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गाईचे तूप त्यामध्ये टाकायचे आहे आणि असे हे 5 दिवे तुम्हाला प्रज्वलित करून एका ताटामध्ये घ्यायचे आहेत. दिव्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. यानंतर या दिव्यांनी देवी शैलपुत्रीची तुम्हाला आरती करायची आहे. देवी शैलपुत्रीची आरती ही तुम्हाला यूट्यूबला भेटून जाईल. तर ती आरती लावून तुम्हाला या दिव्यांनी आरती करायची आहे. तर ती ओवाळायची आहे. घटापाशी आपली आरती करायची आहे. आणि जर तुम्ही घटस्थापना करत नसेल तर तुम्ही ही आरती आपल्या देवघरामध्ये करायची आहे. आपल्या देवघरामध्ये सुद्धा कुलदेवीची टाक असतो, फोटो असतो आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये साक्षात आपली कुलदेवी ही कुलस्वामिनी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. म्हणून तर तुमच्या घरी घटस्थापना असेल नसेल काही हरकत नाही, असे दिवे बनवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ही आरती करू शकता. यामुळे सुद्धा शैलपुत्री देवीचा आशीर्वाद हा तुमच्यावरती प्राप्त होईल. कारण देवी शैलपुत्री म्हणजे अन्नपूर्णा माता. अन्नपूर्णा माता म्हणजे माता पार्वती. देवी ही एकच आहे, फक्त तिची रूपी जी आहे तर ती वेगवेगळे आहेत. म्हणून तुम्ही देवघरामध्ये सुद्धा हा उपाय केला तरी त्याचा तुम्हाला पूर्णपणे फळ प्राप्त होणार आहे, ते प्राप्त होणारच आहे. तसेच या दिवशी आपल्याला या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला उद्या आवर्जून करायच्या आहेत. यापैकी तुम्हाला कोणत्या सेवा करणं झालं नाही तर तुम्ही 99 मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा 99 मंत्र आहे. या मंत्रात तुम्हाला जितकं पठण करणं शक्य होईल तितकं पठण तुम्हाला करायचं आहे. कारण या मंत्राने आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होते, कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतं. म्हणून तुम्ही 99 मंत्राचं पठण जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक वस्तू मी सांगणार आहे तर ती तुमच्या घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे. आणि जर तुम्हाला अगदी सकाळी सकाळी हा उपाय करणे शक्य झाले तरी अतिशय उत्तम. 9:30च्या आत जर हा उपाय तुम्ही केला तर तो अधिक प्रभावी ठरेल. परंतु एवढ्या सकाळी नाही शक्य झालं तर मग तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता. बघा, नवरात्रीचा सण हा खूप महत्त्वाचा असतो. देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत असते आणि त्यामुळे या दिवसामध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे या दिवसामध्ये अनेक उपाय सेवा ज्या आहेत तरी आवर्जून केल्या जातात. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आपल्या घरामध्ये घटस्थापना होणार आहे. अखंड दिवा लावला जाणार आहे. देवी साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे आणि म्हणून आपल्याला माता जगदंबेची अगदी आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करायचं आहे. म्हणून उंबरट्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून त्या उंबरट्यावरती हा उपाय आपल्या केला तर नक्कीच देवी आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देईल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते. त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. नवरात्रीचे दिवस हे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असते, आलेला पैसा टिकत नाही, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जातो, घराची भरभराट होत नसेल किंवा तुमच्या एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा तुमच्या घराची तुमच्या कुटुंबाची भरभराट होत नाही, कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर आवर्जून उद्या तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत नसेल, अखंड दिवा लावत नसेल तरीही तुम्हाला हा उपाय मी सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे. कारण जरी आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना करत नसेल किंवा अखंड दिवा लावत नसेल तरीही आपल्याला घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात देवी जी आहे तर ती वास करत असते. म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्नान स्वच्छ करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडेसे दूध टाकायचं आहे. उद्याचा पांढरा रंग आहे, वार सोमवार आहे म्हणून थोडंसं दूध टाकायचं आहे. यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे बऱ्याच जणांचे 9 दिवसाचे उपवास सुद्धा असतात. तर उद्यापासून आपले हे 9 दिवसाचे उपवास चालू होणार आहेत. बऱ्याच जणांचा उठता बसता उपवास असतो तर त्यांचा सुद्धा उद्या दिवसभर रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे. यानंतर स्नान करून झालं की आपल्याला देवघरातील विधिवत देवांची पूजा करायची आहे. या दिवशी देवघटी बसवले जातात, म्हणजेच विड्याच्या पानावरती देवांना स्वच्छ स्नान घालून स्थापन केले जाते. 9 दिवस जे देव हलवायचे नाहीत,
कोरडी देवांची पूजा जी करायची आहे, म्हणजेच आपण रोज माळ फुलं अर्पण करू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी नवीन फुले माळ अर्पण करू शकतो. परंतु उद्याच्या पानावरती ज्या पण ठेवलेल्या आहेत ते काढायचे नाहीत. विड्याची पानं सुद्धा दसऱ्याच्या दिवशी काढून घ्यायची आणि ज्या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला पुन्हा देवांना स्नान घालून देवघरामध्ये नवीन वस्त्र टाकून त्याच्यावरती हे देव ठेवायचे असतात. यानंतर तुम्ही मुख्य उंबरठ्यावरती जो उपाय आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे कलशामध्ये पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर हळदीचे पाणी जे आहे तर ते आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती हाताने शिंपडायचे आहे. एक स्वच्छ कापड घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हे लेपन कसं करायचं हे सर्वांनाच माहीत आहे. यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती बाहेर रांगोळी काढायची आहे. आपल्या उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. लक्ष्मीची पावलं काढायची. उंबरठ्याचे जिथे आपण हळदीचे लेपन केले आहे त्या उंबरठ्यावरती मधोमध सुद्धा तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. आता ही तुम्ही रांगोळीने काढली तरीही चालेल किंवा कुंकवाने पावले काढली तरीही सुद्धा चालेल. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला उद्या आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, 2 विड्याची पानं घ्यायची आहे. त्याला देठ असेल अशी तुम्हाला 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आणि हे विड्याचं पान जे आहे ते तुम्हाला बाहेरून घरामध्ये प्रवेश करता कधी तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या उजव्या साईडला उंबरठ्यावरती तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्या पानावरती ही सुपारी ठेवायची आहे. यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू अक्षता फुले सुद्धा अर्पण करायचे आहेत. अगरबत्ती जी आहे तर ती आवर्जून ओवाळून घ्यायची आहे. तसेच तिथे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये कलाव्याची वात असेल तर कलाव्याची तुम्हाला लाल पिवळी वात करायची आहे, नसेल तर दुहेरी कापसाची वात करा. त्याला हळद कुंकू लावलं, लाल पिवळा बनवा आणि अशी ती वात त्या दिव्यामध्ये घालून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा वास हा देवीला अतिशय प्रिय आहे. त्या वासाने देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. म्हणून तिथे तुम्हाला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता आवर्जून अर्पण करा. यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडने जे साईडला भिंत असते तर तिथे तुम्हाला हळदीने 2 स्वस्तिक काढायचे आहेत. हळदीमध्ये पाणी टाका आणि हळदीने 2 स्वस्तिक जे आहे ते तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर त्या भिंतीवरती ते स्वस्तिक काढायचे आहेत आणि त्या स्वस्तिकला हळद कुंकू तुम्हाला आवर्जून लावायचं आहे. तसेच एक स्वस्तिक सुद्धा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे आणि एक स्वस्तिक तुळशीपाशी सुद्धा काढायचं आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. अजिबात विसरू नका. तुमच्याकडे जर आंब्याची पाने असतील, अशोकाची पानं असतील त्याचे तोरण आवर्जून लावा. या दिवशी आंब्याच्या पानाचे किंवा अशोकाच्या पानाचे तोरण लावायला खूप महत्त्वाचे आहे. आंब्याची पानं हे खूप पवित्र आणि शुभ असतात, कारण आंब्याच्या पानांचे तोरण लावले तर आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा नकारात्मक शक्ती आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश करते. कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये विधीमध्ये आंब्याच्या पानांचे हार आवर्जून केले जातात. 3 दिवस ठेवायचा आहे आणि 4थ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तसंच हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये चणा डाळ आणि थोडासा गुळ घ्यायचा आहे. ते आपल्याला थोडा वेळ आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचे आहे. ही एक वाटी 2 तास तिथेच ठेवायची आहे. त्यानंतर ही वाटी उचलून घ्यायची आहे आणि आजूबाजूला कुठे गाई असेल तर तिला खाऊ घालायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला घट बसवल्यानंतर सुद्धा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर आपल्याला एक पाणी असणारा नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्या देवघरामध्ये जिथे घट बसवले आहे ते थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा नारळ ठेवायचा आहे. आणि बघा, तुम्ही दररोज ज्यावेळेस घटाची पूजा करणार आहे त्यावेळेस तुम्हाला या नारळाची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. 9 दिवस या नारळाची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक लाल कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये हा नारळ बांधायचा आणि नारळ आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी आणि महत्त्वपूर्ण आहे. हा उपाय तुम्हाला उद्या नक्की आणि आवर्जून करायचा आहे. हा जर उपाय केला तर आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच महाकालेश्वराच्या आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होतील. बघा, नारळाला आहे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि 9 दिवस आपण त्या नारळावरती सेवा करणार आहोत. त्यामुळे त्या नारळामध्ये एक दैवी शक्ती निर्माण होत असते. म्हणून हा जो उपाय तो तुम्हाला आवर्जून नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करत नसाल तर हा नारळ तुम्ही देवघरामध्ये ठेवा आणि तो तुम्ही 9 दिवस त्याची पूजा करा, परंतु हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. त्याचबरोबर आपण घटस्थापना करत असताना घटाच्या मध्यभागी आपण एक पात्र ठेवून त्यामध्ये पाणी भरत असतो आणि त्या पाण्यामध्ये हळद कुंकू 1 रुपयाचं नाणं सुपारी हे टाकत असतो. त्याचबरोबर आपल्याला एक कवडी सुद्धा टाकायची आहे. बघा, कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून ही कवडी सुद्धा आपल्याला त्या घटामध्ये आवर्जून टाकायची आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण घट विसर्जित करत असतो तेव्हा ती कवडी काढून आपल्याला
पर्समध्ये टाकायची आहे, पाकिटामध्ये टाकायची आहे. यामुळे आपल्या पैशाचे पाकिट आहे ते नेहमी भरभरलेले राहील. वायपर खर्चाला आळा बसेल. जर आपले पैसे खर्च झाले तर पैसे येण्याचे मार्ग खुले राहतील. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तसेच अखंड दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये तुम्हाला तेल वापरायचे आहे तर ते तेल तुम्हाला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे. कारण असे म्हटले जाते की तिळाचे तेल हे माता लक्ष्मीला समर्पित आहे. यामुळे मग लक्ष्मी माता प्रसन्न होईल. आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एका कापराची वडी सुद्धा टाकायची आहे आणि 2 लवंगा सुद्धा टाकायच्या आहेत. यामुळे काय होईल तर दिवा हा अखंड टिकून राहील, तो शांत होणार नाही. जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. आता बघा, तुम्ही मुख्य दरवाजावरती विड्याच्या पानावरती सुपारी ठेवली आहे तर ती काय करायची, संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ती विड्याची पाने निर्माल्यामध्ये टाकू शकता. आणि सुपारी जी आहे तर ती एका लाल कपड्यामध्ये बांधून नेहमी वर्षभर तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, दरिद्रता आहे तर ही नष्ट होणार आहे. तर ही पूर्ण व्हिडिओ शिवपुराणात सांगितलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपाय तुम्हाला करायचे आहेत. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गे नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.